नमस्कार. सर्व ज्योतिष प्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत. आज अचानक श्री सुनील पुरोहित सर आणि श्री संजय मुदगल सर यांची भेट झाली आणि आमची चर्चा सुरू होती. आताची भारतीय राजकीय स्थिती, युद्धजन्य स्थिती, युद्धाची चं वातावरण. खरं तर या विषयावर आम्ही मागच्याही वर्षी चर्चा केलेली, कारण की ग्रह बदलणार आहेत हे सगळ्यांनाच दिसत होतं. आपल्या मागच्या वर्षाच्या राशी भविष्यात किंबहुना 1.5 वर्षापासून आपण राहू आणि शनी यांची होणारी युती, शनीचं होणारं राशी परिवर्तन, त्या दिवशी असणारं ग्रहण आणि त्यानंतर होणारं गुरु परिवर्तन, राहू परिवर्तन, अशा सगळ्या मोठ्या ग्रहांचं होणारं एकत्रित परिवर्तन याचा अभ्यास करत होतो. अ, अनेक वेळा मी तुम्हाला एक गंमत सांगते की आम्ही जेव्हा ज्योतिषी म्हणून कार्य करतो, तेव्हा जर आम्ही असं संकटाचा काळ सांगितला की संकट आहे, जसं आपल्या पंचांगांमध्ये लिहिलेलं आहे, असं जेव्हा आम्ही सांगतो, तेव्हा घाबरवता आहात असं एक सामूहिक सूर जनमानसातून येतो. आम्ही त्याचा स्वीकार करतो आणि घटनेला जेवढं माइल्ड करता येईल तेवढं करतो. त्याच पद्धतीने त्याच वेळी दुसरी बाब अशी घडते की जर आम्ही काही बोललो नाही, तर ज्योतिषी सगळे झोपले होते का, असं एक छान वातावरण असतं. आणि आपण जसं आपल्या ज्योतिषप्रेमींचं सकारात्मकता स्वीकार करतो, त्यांचं प्रेम स्वीकार करतो, तसंच त्यांची ही निगेटिव्ह तक्रार सुद्धा आपण स्वीकार करतो. या दोन्ही गोष्टी आम्हाला मान्य आहेत. फक्त ज्योतिषप्रेमींनी सुद्धा कॅल्क्युलेटेड पद्धतीने आमच्यावर टीका करावी, असं एक नम्र निवेदन करेल. परंतु इच्छा तुमची. आजचा मुद्दा असा आहे की या विषयावर आम्ही मागच्या वर्षापासून चर्चा करत होतो, कारण की अनेक कार्यक्रम अभिजित प्रतिष्ठान आणि श्री ज्योतिष संशोधन केंद्र यांचे सोबत होत असतात, वारंवार भेटी होत असतात आणि तिथे या विषयांच्या आमच्या चर्चा देखील झालेल्या. त्याला अनुसरून मग आम्ही असं विचार केलं की आज आपण पुन्हा एकदा चर्चा करूयात का, की आजची नेमकी ग्रहस्थिती काय आहे, हे कशामुळे झालं, याच्यावर काही आपण सकारात्मकता करू शकतो का. तर आपण त्या दृष्टीने भेटत आहोत. सर, तुम्हाला काही आठवतं का मागच्या वर्षी आपली झालेली काही चर्चा? आपली बऱ्याच वेळा आणि बऱ्यापैकी चर्चा झाली होती. आणि मला एक गोष्ट विशेष जाणवते की ज्योती जोशी मॅडमनी त्यावेळी 8 मे, पहलगामच्या घटनेनंतर 8 मे ही अत्यंत महत्वाची तारीख आहे असं म्हटलं होतं. आणि ते त्यावेळी युद्ध सुरू होईल असा एक पवित्रा घेतला होता, असं एक भाकीत केलं होतं किंवा असा एक विचार मांडला होता. तेव्हा आपल्या चर्चा झाल्या होत्या, पण आपण ते पॉडकास्ट केलं नाही, जाणीवपूर्वक केलं नाही, हेही मला माहिती आहे. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा येणारा काळ हा खूप कठीण असणार आहे, याबद्दलही तुम्ही बऱ्याच वेळा मतप्रदर्शन केलं होतं. आणि ज्याचा मुख्य आधार हा अतिचारी गुरु राहू आणि शनी यांचं राशी परिवर्तन, राहू शनी युती, ह्याच्यावरतीच आपण जास्तीत जास्त फोकस केलेलं होतं. आणि त्यावेळी मुख्यत्वे करून घडणाऱ्या घटना ह्या हाताबाहेर जाऊ शकतील असा देखील एक विचार आपण वेळोवेळी मांडलेला होता. अतिचारी गुरु, आता हा जो विषय सांगितला त्याच्यावर आपण ही देखील चर्चा केली होती की वायू तत्वापासून गुरुदेवांची अतिचार गती सुरू होईल आणि 8 वर्ष चालत ती पृथ्वी तत्वावर संपेल. बुधन सर, त्याबद्दल काय बोलाल? खरं तर सध्याच्या ज्या परिस्थितीमध्ये मी वॉर झालोय असं मानत नाही. इट इज अ शॅडो वॉर किंवा ज्याला प्रॉक्झी वॉर असं म्हणतात, की जे एक तात्कालिक स्वरूपाचा परिणाम असतो. ग्रहांच्या कालचक्रामध्ये शनीच्या ज्या सायकल्स आहेत, त्याच्यामध्ये पाश्चात्य विद्वान आणि भारतीय विद्वान यांनी एकमतानं 60 वर्षाचा जो एक शनीचे दोन कालचक्र जे सांगितलेले आहेत, की त्याच्यामध्ये त्या घटना रिपीट होताना दिसतात. ते 1965 अधिक 60 केलं तर 2025 हम्म. हा काळ येतो, की 1965 साली जेव्हा भारत पाकिस्तानमध्ये एक कॉन्फ्लिक्ट झालं होतं, तर तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते. असं साधारणतः त्या 60 वर्षाच्या याच्यात मी सुद्धा सांगितलं होतं, की 60 वर्षाचं कालचक्र येत आहे. लोकसत्तामध्ये सुद्धा माझे लेख प्रसिद्ध झाले होते, की पुन्हा तो रिपिटेशनचा काळ येऊ शकतो. परंतु फुल फ्लेज वॉर आता होईल असं मला वाटत नाही. हे अनेकदा मी तेव्हा सांगितलं होतं. कारण त्याची कारणं अनेक आहेत, की जे आताचे जे झालेली परिस्थिती आहे, की आपण पाहिलं की 22 एप्रिल पासून जे सुरू झालं, की तेव्हा मंगळ आणि प्लुटो प्लुटो हा कलेक्टिव्ह डेस्टिनीचा कार्यग्रह आहे. आणि प्लुटो जेव्हा पण वक्री होत असतो, तेव्हा त्याच्या आधी 10 दिवस आणि
पुन्हा वक्री झाल्यानंतर पुन्हा 10 दिवस, तो अत्यंत महत्वाचा ठरतो आणि महत्वाचे परिणाम देताना आढळतो. त्याप्रमाणे 22 एप्रिल म्हणजे 21 एप्रिल ते समजा 14 ते 15 मे पर्यंतचा काळ हा प्लुटोचा अत्यंत संवेदनशील काळ आहे असं मला वाटत होतं आणि तसंच त्या पद्धतीने त्याने परिणाम हे दिलेले आहेत. आणि हा संवेदनशील काळ संपला की पुन्हा नॉर्मलायझेशनकडे ही प्रक्रिया सुरू होईल आणि पुन्हा जेव्हा ऑक्टोबरमध्ये प्लुटो हा स्तंभी होणार आहे मार्गी होण्याच्या 10 दिवस आधी, तो साधारणतः ऑक्टोबर 1st वीक आणि 2nd वीक हा जो काळ येतो, तर ते 15-20 दिवस ऑक्टोबरच्या अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत की ज्या वेळेला सर्वभद्र चक्रानुसार सुद्धा रवी, बुध, शुक्र, मंगळ यांचे जे ऍस्पेक्ट वेध होत आहेत ते शनी आणि राहू आणि नेपच्यून यांच्यावर होत आहेत त्यावेळेला. म्हणजे पुन्हा ऑक्टोबरमध्ये आपल्याला अशी संवेदनशील अशी परिस्थिती पुन्हा येऊ शकते असं मला नक्की वाटतं. एक वेगळा प्रश्न विचारते, हे युद्ध नेमकं कशासाठी सुरू झालं आपलं ज्योतिषीय दृष्टिकोनातून? सी बेसिकली मला असं वाटतं की युद्ध कशासाठी सुरू झालं यापेक्षा मला असं वाटतं की भारताची 25 जुलै नंतर मंगळ महादशा सुरू होणार आहे आणि त्यामुळे जसं ते बुधवान सरांचा जो मुद्दा आहे तोच मी पुढे घेऊन जातो. ऑक्टोबरची जी स्थिती आहे ही स्थिती खरोखरच काळजी करण्यासारखी असेल आणि पश्चिम किनारपट्टी नेहमीप्रमाणे मुंबई किंवा इतर प्रदेशांनी काळजी जास्त घ्यायला हवी असं मी म्हणेन. आता कमिंग बॅक टू वॉर कशासाठी झालं असा एक प्रश्न मॅडमने विचारला पहलगामच्या निमित्ताने. कदाचित मे बी असंही म्हणता येईल की चीन सारख्या एखाद्या मोठ्या देशाला आपलं वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित करावं असं वाटलं असावं आणि त्या निमित्ताने त्यांनी एक असाच डाव टाकला आणि त्या डावामध्ये भारताला ट्रॅप करायचा प्रयत्न केला असं मला वाटतं. जर भारत पूर्णपणे त्या युद्धात उतरला असता तर कदाचित चीनला आपली शस्त्र देखील तपासून पाहता आली असती आणि आपली आंतरराष्ट्रीय प्रतिमा देखील तपासून पाहता आली असती. आज जसं पाकिस्तान आणि भारत यांची तुलना केली जाते तेव्हा भारत पाकिस्तानपेक्षा खूपच उजवा आणि शक्तिवान आहे. तसंच भारत आणि चीनची जेव्हा तुलना केली जाते तेव्हा भारताला चीन फार मोठं तगडं आव्हान आहे असं मानलं जातं. फक्त चीनचे आणि भारताचे किंवा जगाचे व्यापारी संबंध पाहता चीन हा बऱ्यापैकी व्यापारी वृत्तीचा देश असल्यामुळे आपलं व्यापारी नुकसान करून कोणत्याही तऱ्हेचा डाव तो साधेल असं वाटत नाही. इनफॅक्ट आपल्या शस्त्रास्त्रांसाठी नवीन मार्केट मिळावं म्हणून तो प्रयत्नशील असेल असं मला वाटतं. हे युद्ध बहुधा किंवा हे इन्स्टिगेशन किंवा हे एक्सपेरिमेंट हे बेसिकली आर्थिक लढाईचाच एक भाग असावा ज्याच्यामध्ये अमेरिका विरुद्ध चीन यांची जसं एक स्पर्धा सुरू आहे नंबर 1 पोझिशनसाठी, बहुतेक त्याचा हा एक पार्ट असावा असं आपण म्हणू शकतो. मला सुद्धा खूप वेळा काय वाटतं ना की अमेरिका आणि चीन या दोघांच्या युद्धात त्यांनी भारत आणि पाकिस्तानला मोहरा बनवला आहे. युद्ध खरं सत्तेचं आहे म्हणजे किंवा आपण असं म्हणू शकतो रवीच्या अखत्यारीतील आहे की रवी म्हणजे सत्ता. आज अमेरिकेला जागतिक सत्ता हवी आहे आणि चीनला देखील सत्ता हवी आहे आणि त्यासाठी मग ते दोघं जण पाकिस्तानला विकत घ्यायला पाहत आहेत आणि भारताला मोहरा बनवत आहेत आणि म्हणून भारताची कूटनीती इथे विशेष प्रभावी ठरेल. दोघांनी बंदूक ठेवली आहे पाकिस्तानच्या खांद्यावर. म्हणजे इतक्या तडकाफडकी अमेरिकेने जे पाकिस्तानचं कर्ज मान्य केलं आणि जसं अमेरिकेने कर्ज मान्य केलं सीज फायर करायला लावलं आणि तिसरी स्टेप आली लगेच चायनाने सपोर्ट जाहीर केला की जो अगोदर केलेला नव्हता पाकिस्तानला. तर या दृष्टीने तुम्ही काय सांगाल की हे युद्ध रवीच्या अखत्यारीतील आहे बुधाच्या अखत्यारीतील आहे? म्हणजे तुम्ही जे व्यापार सांगत होतात की चीन त्याच्या व्यापारासाठी कार्य करतोय म्हणजे ते बुधाच्या अखत्यारीतील झालं, सत्तेसाठी म्हणजे रवीच्या अखत्यारीतील झालं, धर्मासाठी म्हणजे गुरुच्या अखत्यारीतील झालं की जे पाकिस्तानला वाटतंय किंवा भारताला देखील वाटतंय पण हे धर्माच्या अखत्यारीतलं नाहीये, हे आहे फक्त व्यापार आणि सत्ता. तर त्यातलं अधिक प्रबळ कोणतं? व्यापार आणि सत्ता दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्याच्याकडे सत्ता आहे त्याचा व्यापार वाढणार आहे आणि सत्ता चांगली असणं म्हणजे जसं उदाहरणार्थ तुमची शस्त्र टिकली, शस्त्र चालली तर तुमचा व्यापार वाढणार आहे आणि ज्याचा व्यापार वाढणार आहे तो आर्थिक दृष्टीने बलवान तर होईलच पण ओव्हरऑल सुद्धा तो पॉवरफुल होईल असं इथे आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. ते दोन गोष्टी वेगळ्या आहेत असं वाटत नाही मला, त्या दोन गोष्टी सारख्याच वाटतात. तुम्हाला काय वाटतंय भारत आणि पाकिस्तान दोघं मोहरे आहेत का? चीन आणि अमेरिका? भारत मोहरा झाला असता पण झाला नाही असं मला वाटतंय.
त्याच परफेक्ट. पाकिस्तान नक्की मोहरा झालाय. याचं कारण याचं आपल्याला सरळ लॉजिकली असं दिसतं की भारताने त्यांच्या सैनिकी ठिकाणावर आक्रमण केलं नाही. आणि हे न करण्यामागचं जे शहाणपण होतं ते असंच होतं की आम्हाला हवं त्यावेळी आम्ही लढाई करू, आमच्या चॉईसने आम्ही लढाई करू. आणि आज ती वेळ नाही असा बहुतेक भारताला अंदाज आलेला असावा. कारण अमेरिकन सत्ता हे आपल्या तालावरती सगळं जग नाचतंय हे दाखवण्यात फार मग्न आहेत. त्यांना हे दाखवण्यात खूप मोठा इंटरेस्ट आहे की ह्या आशिया खंडात काय घडतंय आम्ही ठरवू, आम्ही ठरवलं की लढाई झाली, आम्ही ठरवलं की लढाई थांबली, हे दाखवण्यात त्यांना इंटरेस्ट आहे. आणि त्यामुळे मेनली ह्याचा भारत जर मोहरा झाला असतं तर भारताने कदाचित त्या सेंटर्सवरती अटॅकही केला नसता किंवा कदाचित भारताने त्याच्यावर एक वेगळा स्टँड घेतला असता. पण भारताने तिथे फार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केलं आणि असं दाखवलं की युद्धबंदी आम्हीच केलेली आहे आणि आम्हाला युद्ध करायचं नव्हतं जाताही. आम्हाला फक्त पाकिस्तानची जनता किंवा पाकिस्तानी सैन्य यांच्याशी लढण्यात इंटरेस्ट नसून आम्हाला फक्त अतिरेक्यांशी लढण्यात इंटरेस्ट आहे. हा भारताने कूटनीतीचा भाग माझ्या मते खऱ्या अर्थाने स्पष्ट केला या ठिकाणी. खूपच छान. खरं सांगायचं तर एक ट्रॅप अंथरलं गेलं होतं, एक पाकिस्तानसाठी एक भारतासाठी, की या दोघांनी जाळ्यात अटकावं. आणि पाकिस्तान त्याच्यात अटकला कारण आपल्याला त्यांची पत्रिका पण माहिती, त्यांची ग्रहस्थिती पण माहिती की ती अत्यंत नकारात्मक आहे. जसं आपण नेहमीच म्हणतो, राशी स्वामी शत्रू राशीत आणि लग्नेश सुद्धा शत्रू राशीत. आणि भारताचं राशी स्वामी पण प्रबळ आहे आणि लग्नेश सुद्धा प्रबळ असून भारतीय पत्रिकाच प्रबळ आहे. त्यामुळे भारत त्या ट्रॅपमध्ये अटकला नाही. भारताला एक नेतृत्व खूप चांगलं मिळालं. म्हणजे आपण ज्या पत्रिका पाहतो त्यात नेतृत्व कायम पाहत असतो. तर भारताला स्वातंत्र्यापासून आजपर्यंत, ठीक आहे 19-20 नेतृत्व मिळणं हा विषय वेगळा, तो आपला राजकीय विषय नाही, पण ऑल ओव्हर पाकिस्तानच्या तुलनेत भारतीय नेतृत्व हे कायमच प्रबळ राहिलं. इथे मला एक गोष्ट ऍड करावीशी वाटते खरं की ना. भारताच्या वतीने फक्त सत्ताधारी पक्षाचीच नाही तर इतर प्रवक्ते खूप सुंदर भूमिका मांडतायत. म्हणजे जर पाहिलं तर काँग्रेस पक्षाची काही मंडळी असतील किंवा MIMची काही मंडळी असतील, ही जी भूमिका मांडतायत यांनी भारताची आंतरराष्ट्रीय भूमिका, आंतरराष्ट्रीय छवी ही खरोखर चांगली केलेली आहे. आणि त्यामुळे जरी त्या आज सरकारला अडचणी टाकणारे प्रश्न विचारण्याची शक्यता असली तरी सुद्धा मला असं वाटतं की त्यांनी एकूणच एक विषयाचा गाभा अत्यंत गांभीर्याने हाताळलेला आहे. आणि हे एक चांगलं लक्षण आहे असं मी म्हणेन. बरोबर आहे. आणि विरोधी पक्ष आज नाही, सुरुवातीपासून पहिल्या युद्धापासून आपण जेव्हा जेव्हा पाहत आलोय तेव्हा विरोधी पक्ष एरवी भारतात कितीही वाद असले तरी प्रत्येक कठीण प्रसंगावर सरकारच्या बाजूने उभे राहतात. हे आपण पत्रिकेतल्या कोणत्या स्थानावरून आणि कोणत्या ग्रहावरून बघणार? कारण बघा, आपल्याकडे एक मुख्य विद्यार्थी वर्ग खूप मोठा आहे आणि अशा चर्चांचा उद्देशच असा असतो की विद्यार्थी वर्गांना मेदनीय शास्त्र अभ्यासाला एक दिशा सापडावी. नेतृत्व आपण पाहतो दशम स्थानावरून आणि क्लिअर कट आहे की भारताचंही प्रबळ कायमच आहे. पण नेतृत्वासह जे विरोधी पक्ष आहे भारताचे ते सुद्धा अशा वेळी प्रबळ असतात. हे पत्रिकेतल्या कोणत्या स्थानावरून आणि कोणत्या ग्रहावरून आपण बघू शकतो? साधारणतः सत्ताधारी आणि त्यांचे विरोधक यांचं समीकरण पाहताना तृतीय स्थानी पराक्रम स्थान असतं आणि ते दशमाचं षष्ठ स्थान असतं. एक दुसरी गोष्ट, सामान्य जनता ही चतुर्थ स्थानावरून पाहिली जाते. चतुर्थ स्थान आणि शनिदेव, शनी आणि चतुर्थ स्थान दोन्ही कारकत्व आपण एकत्र घेऊ शकतो. होय होय. इथे सुद्धा तृतीयेश चंद्र हा साधारणतः तृतीयेश किंवा षष्ठेश हे जे ग्रह असतात हे त्या पत्रिकेमधले स्पर्धक ग्रह असतात. आणि हे स्पर्धक ग्रह जे असतात हे साधारणतः विरोधी पक्ष दाखवू शकतात. देशाचे मित्र लाभस्थानातून स्थानातून कळतील, देशाचं भाग्य नवम स्थानातून कळेल, देशाचे पार्टनर सप्तम स्थानातून कळतील. आणि जे कोणी स्पर्धक आहेत किंवा ज्यांना हा एक साईड बिझनेस ठरतो, मेन ऍक्टिव्हिटी रुलिंग पार्टी जर असेल तर साईड ऍक्टिव्हिटी ह्या थर्ड हाऊस याच्यावरून आपण पाहू शकतो. बरोबर. विरोधी पक्ष थर्ड आणि सिक्स हाऊस परफेक्ट आहे. त्या दृष्टीने जर आपण आता विचार केला तर पुन्हा एकदा मला असं जाणवतंय की आपण जे वृषभ लग्न कर्क राशी याचा विचार करतो तर वृषभ लग्नाच्या दृष्टीने आपल्याला थर्ड हाऊसही सकारात्मक ठरला. अर्थात नियमाला अपवाद असतात तसे होते, पण इथे अजून एक बाब जाणवते की सातत्याने, म्हणजे जसं सातत्याने आपल्याला चांगले नेतृत्व भेटले, चांगले विरोधी पक्ष भेटले, परंतु पत्रकार तेवढे सकारात्मक नव्हते. बातम्या चुकीच्या देणं आणि त्याचा एक नकारात्मक प्रभाव जो सार्वत्रिक झाला त्याबद्दल काय बोलता येईल?
याच्याबद्दल मी तुम्हाला एक असं म्हणेन की भारताची चंद्र महादशा चालू आहे. होय. आणि चंद्र महादशा, पुष्य नक्षत्रातला चंद्र, चंद्राचा संबंध हा जर तुम्ही पाहिलात तर खूपच भावनिक प्रकाराने सगळ्या गोष्टी हाताळल्या जातात. आणि हो. भावनिक प्रकाराने म्हणजे आपल्या क्लाससाठी बोलणं आणि आपल्या क्लासला अपीज करणं किंवा त्यांना सारखं त्यांचं तुष्टीकरण करत राहणं, हा पत्रकारांचा सगळ्यात मुख्य छंद आहे असं मला दिसतं. म्हणजे त्याला कोणीही अपवाद नाहीत. आपला एक वर्ग जमवायचा आणि त्या वर्गाला हवं ते बोलत राहायचं. मग त्यांनी एका बाजूनी एक टोक घ्यायचं, दुसऱ्या बाजून दुसरं टोक घ्यायचं. आणि हा जो प्रकार आहे, त्यामुळे एक जो नेहमीची आम्हाला जाणवणारी गोष्ट अशी आहे की जो आपल्यामध्ये एक मध्यम किंवा तौलानिक विचार करणारा वर्ग आहे तो कमी होत चाललाय. आणि त्यामुळे लोक फक्त भूमिका घेतात. म्हणजे आयदर यू आर फॉर मोदी ऑर अगेन्स्ट मोदी, यू आर फॉर बीजेपी ऑर अगेन्स्ट बीजेपी, यू आर फॉर हिंदू ऑर अगेन्स्ट हिंदू. माझ्या मते असं नसायला हवं. एक मध्यम मार्गी दृष्टिकोन हा जो भारताचा खऱ्या अर्थाने सगळ्यात मोठा बौद्धिक कणा होता आणि आहे, तो आपण सांभाळला पाहिजे. इथे एक गोष्ट मला ऍड करावीशी वाटते की भारत आणि पाकिस्तान यांची जेव्हा सरकार फॉर्म झाली तेव्हा राहूच्या नक्षत्रावर पाकिस्तानचा जन्म झाला आणि पुष्य नक्षत्रावर भारताचा जन्म झाला. त्यामुळे भारताच्या समृद्धीसाठी असणारा देश आणि कुरापतींसाठी असणारा देश हे त्यांच्या जन्मातूनच स्पष्ट झालंय. आपण असं नेहमी तुम्ही जसं मगाशी म्हणालात हा. की प्रचलित ज्योतिषशास्त्राप्रमाणे किंवा पारंपरिक ज्योतिषशास्त्राप्रमाणे चंद्राचं जे नक्षत्र असतं हे त्याच्या जन्माचं कारण दाखवतं. तर इथे त्यांच्या जन्माचं कारण कुरापती काढणं आणि स्वतःचं विघटन करून घेणं, आणि पुष्य नक्षत्र म्हणजे समृद्ध असा देश निर्माण करणं. राईट. निसर्ग त्याच्या पुढे घडणाऱ्या घटनांचं कारण स्वतःच निर्माण करतं. म्हणजे इथपर्यंत ठीक होतं की पाकिस्तानला एक दिवस अगोदर स्वातंत्र्य मिळालं आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी ते अर्धा तास अगोदर मिळवून पूर्ण बीजारोपण त्या घटनेचं घडवून आणलं असं म्हणता येईल. म्हणजे जे 13 ऑगस्ट 23:30 आम्ही डेस्टिनी मॅनेजमेंटमध्ये हेच म्हणतो, डेस्टिनी ऑपरेट्स थ्रू माइंड. म्हणजे हो. ती व्यक्ती स्वतः असं काही मागते, जसं दुर्योधनाने काय मागितलं, सैन्य मागितलं. अर्जुनाने काय मागितलं, अर्जुनाने कृष्ण मागितलं. त्यामुळे ते मागणं हेच त्याचं पुढचं भवितव्य ठरवत असतं. त्या पाकिस्तानने आम्हाला आधी स्वातंत्र्य द्या म्हणून मागणं ह्यातच त्यांचं भवितव्य ठरलं होतं असं मला वाटतं. कारण ते अर्धा तास अगोदर जाहीर करून टाकणं नसलेलं. त्यामुळे त्यांना हा निसर्गाचा ट्रॅप लक्षात आला नसावा असं मला वाटतं. दिस इज ट्रॅप ऑफ नेचर. तेव्हाही ट्रॅप लक्षात आला नाही, आजही लक्षात येत नाहीये, निसर्गाचा येत नाहीये, चीनचा येत नाहीये आणि अमेरिकेचाही येत नाही. नाही. मला असं वाटतं त्यांना पुष्कळ वेळानं कळतं पण वळत नाही अशी स्थिती असायची शक्यता जास्त वाटते मला. भारताच्या सुदैवाने भारतासाठी राहूची महादशा आलीच नाही हे लक्षात घ्या. आणि हो. त्यांच्या बाबतीमध्ये राहूची महादशा आली, एक गुरुची चांगली महादशा आली, परंतु त्याचं त्यांनी माती केली. आणि त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये जर तुम्हाला माहिती आहे की त्यांनी 65चं युद्ध ओढवून घेतलं आणि नंतर स्वतःची जशी आर्थिक विल्हेवाट लावली भारताच्या स्पर्धेमध्ये आणि चुकीच्या तऱ्हेने स्पर्धा केल्यामुळे. सर आताही मला असं त्यांनी वाटतं मुद्दाम ओढवून घेतलेलं युद्ध म्हणू शकतो ऍब्सोल्युटली. आपण. त्यामुळे काही त्यांना कारणच चॉईस नाही नव्हतं. राहते, त्या देशाला चॉईस राहिला नाही. कारण त्यांनी प्रत्येक गोष्ट आहे ना ती तुम्ही कुठून आरंभ केला त्याच्यावर बरीचशी अवलंबून असते. इफ यू स्टार्ट ॲट रॉंग पॉइंट देन एव्हरीवेअर यू विल गो डाऊन बिकॉज ऑफ दॅट पॉइंट असं मला वाटतं. या सगळ्या गोष्टी कारणं जी काही असतील किंवा ठीक आहे पाकिस्तान ट्रॅपमध्ये आला आणि भारत आला नाही हे जरी सत्य असलं तरी प्रभाव भारतावरही आलेला आहे आणि तो खूप मोठा आहे. किंबहुना खरं सांगायचं तर याच्या मागचं आर्थिक कारण कुठेतरी चायनाला असलेली भीती की उद्या भारत आर्थिक महासत्ता म्हणून समोर येत आहे किंवा अमेरिकेला देखील असलेली भीती हे देखील कारण आहे. तर या सगळ्या ज्या काही घडामोडी झाल्या आहेत, आता त्याला आपण युद्ध नाही म्हणू शकत, युद्ध जे काही असेल तर त्याचा प्रभाव भारतीय अर्थव्यवस्थेवर काय आणि कसा होईल, यंग जनरेशनवर नेमका काय प्रभाव होईल, त्यांना प्रगतीच्या किती संधी मिळतील आणि किती मिळणार नाहीत. जगाचा हा आर्थिक हितसंबंध त्यासाठी फार मोठा आटापिटा नेहमी चालू असतो. मग ते आता जे भडकलेलं व्यापार युद्ध असेल जे आता अमेरिकेकडून सुरू झालेलं आहे आणि त्यामध्ये आता जगाचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त जी ग्रोईंग इकॉनॉमी आहे ती भारत देशाची आहे. आणि याला थोपवण्यासाठी सगळे अगदी मित्र मंडळी सुद्धा आपले हातून शत्रूप्रमाणे कारवाया करत आहेत आणि हा त्यातला एक भाग असावा असं मला नक्की वाटतं. तर भारतीय इकॉनॉमी ही वाढतच राहणार आहे. भारत देशाच्या अर्थव्यवस्थेला कोणीही थोपवू शकणार नाही हे माझं ठाम विधान आहे.
आणि हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ठीक आहे, त्या हे जे एक मळब येतं आपण म्हणतो की, आणि मग जरा अंधार दाटल्यासारखा वाटतो, परंतु ते ढग गेले की पुन्हा नक्क सूर्यप्रकाश पडतो आणि पुन्हा त्या पद्धतीने देशाची वाटचाल चालू राहते. बघा, मी एक उदाहरण सांगतो की 1991 साली भारताची जी परिस्थिती होती ती अत्यंत कठीण होती, की भारताला सगळं सोनं तारण ठेवावं लागलं. मग बरंच काय काय त्यावेळेला भारताकडे परकीय गंगाजळी नव्हती, भारतीय अर्थव्यवस्था पण गोते खात होती. परंतु त्यानंतर जी भारताने भरारी घेतली ती आपण आज सर्व मुक्त अर्थव्यवस्था वगैरे त्याचा स्वीकार करून आज आपण पाहत आहोत की इंडियन इकॉनॉमीला पूर्ण सगळ्या जगातील देश की त्याचा अभ्यास करत आहेत की कशा पद्धतीने इकॉनॉमी वर जाते. आम्ही एवढे प्रयत्न करतोय, आम्ही सगळं करतोय, पण आमच्याकडे तशा पद्धतीने इकॉनॉमी वाढत नाहीये. तर 91 साली जो ऍस्पेक्ट होता तो शनी नेपच्यूनचा कंजंक्शनचा ऍस्पेक्ट होता, जो 33 वर्षानंतर पुन्हा 2024 मध्ये भारताला आपटवण्याचा प्रयत्न बऱ्याच अख्ख्या जगातील अनेक देशांनी केलेला आहे. 2024 मध्ये 1 ऑक्टोबर 2024 ते अगदी फेब्रुवारी मार्च 2025 पर्यंतचा हा जो काळ आहे, जवळजवळ 7 महिन्यांचा काळ, या 7 महिन्याच्या काळामध्ये हे असे प्रयत्न सगळ्या जगात झाले की सगळ्या जे FII आहेत, फॉरेन इन्व्हेस्टर्स आहेत, सगळ्यांनी इथले शेअर मार्केटमध्ये आपल्या पोझिशन्स विकून सगळ्यांनी दर महिन्याला दर दिवस ते विकत होते आणि त्यांना वाटलं की आपण हे सगळं विकलं की भारताची अर्थव्यवस्था पूर्ण रसातळाला जाईल. परंतु तसं झालेलं नाही. आणि आपले जे डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंट्स आहेत, इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांनी तोलून धरलेलं आहे भारताच्या अर्थव्यवस्थेला. आणि इथून पुढे सुद्धा हे इन्व्हेस्टर्स येणार असतील किंवा आपले भारतीय स्थानिक इन्व्हेस्टर्स असतील, ते अर्थव्यवस्थेला, शेअर मार्केटला तोलून धरणारेच नव्हे, पुढे जाऊन नेणार आहेत. आणि जेव्हा पुढे नेणार आहेत तेव्हा या बाकीच्या फॉरेन इन्व्हेस्टर्सना पुन्हा परतावं लागणार आहे मार्केटमध्ये. त्यांच्या पुढे चॉईस असणार नाही. कारण येणारा काळ जो आहे 2008चा काळ जर तुम्ही पाहिला की अमेरिकन अर्थव्यवस्थेचे 12 वाजले होते, प्रचंड मंदी तिथे आली होती आणि खूप मोठे प्रॉब्लेम्स तेव्हा झाले होते. आणि तो काळ जर आपण एक सायकलमध्ये घेतला तर 18 वर्षानंतर राहूचं जो एक सायकल पुन्हा रिपीट होतं 2026 डिसेंबर, मी सांगून ठेवतो की त्या वेळेला 2026 मध्ये पुन्हा हा राहूचा एस्पेक्ट अमेरिकेला खूप महागात पडणार आहे. जर त्यांनी आताच्या ज्या त्यांच्या पॉलिसीज आहेत त्याच्यामध्ये जर बदल केले नाही तर पुन्हा त्यांच्यावर महामंदीचं संकट नक्की येणार आहे. होय. आणि आता ते ज्या पद्धतीने व्यापार युद्ध वगैरे करतात त्यांना ती माघार घेणं भागच होतं, माघार घेणारच होते, ते घ्यावीच लागणार होते. तर त्यांनी काही अंशी माघार घेतलेली आहे, परंतु त्यांना त्यांच्या पॉलिसी नीट कराव्या लागतील, नाहीतर मग हा जो त्यांचा भाग आहे तो अतिशय पुन्हा निगेटिव्ह कडे जाणार आहे आणि भारत देशाला त्याचा कमीत कमी फटका बसेल हेही सांगतो. कारण भारत देशाची जी इकॉनॉमी आहे ती एक वेगळ्या दर्जाची, वेगळ्या पद्धतीची आहे. त्यामुळे म्हणून परकीय जे काही बाकीचे घटक असतील त्याचा तितकासा जो फटका आहे तो बसणार नाही. म्हणून 91 नंतर 92 सालापासून 93 सालापासून पुढे जी इकॉनॉमी आपली सुधारलेली आहे तसाच दुसरा टप्पा या शनी नेपच्यूनच्या कंजंक्शनच्या योगानंतर सुरू होणार आहे, हे नक्की. तर त्यामुळे भारत देशाला खूप चिंता करण्याची गरज नाही असं मला वाटतं. कितीही संकट आली तरी भारत आपला प्रगती करत राहील आणि भारताला जगातील महासत्ता बनणारच आहे, त्याला कोणीच थांबवू शकत महासत्ता नाही. बनण्याच्या दिशेनेच त्याची वाटचाल चालू आहे आणि म्हणून सगळे खोडे त्याच्या मार्गामध्ये आता टाकले आणि जात असे आहेत. ट्रॅप येत राहतील, जात राहतील आणि आपण प्रगती करत राहू. पुरोहित सर, तुमचं काय मत आहे या सगळ्यांवर? कारण की तुमचा उत्साह एवढा होता ना बोलण्याचा की तुम्ही खुर्ची पुढे घेऊन बोलायला आलात. म्हटलं चला नाही, मला शनी आणि राहू यांच्या ऍस्पेक्ट वरती जरा बोलण्यासारखं वाटलं होतं. बोला. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही डेस्टिनी मॅनेजमेंटमध्ये ग्रहगोचर हा विचार वेगळ्या लेव्हलला घेतो. ग्रहगोचरचे परिणाम 3 प्रकाराने आपण बघत असतो. प्रकार नंबर 1, त्याच्यामध्ये नवीन बीजारोपण होत असतं, सीड्स आर क्रिएटेड. 1, 2, एन्व्हायरमेंट चेंजेस म्हणजे वातावरण बदलतं. आणि तिसरं, जी गोष्ट एखादी अपूर्ण असते ती पूर्ण होते. जसं ग्रहगोचर म्हणजे आता मंगळ प्लुटो कॉम्बिनेशन किंवा जे होतं त्यांनी एखादी घटना पूर्ण केली म्हणजे आपण त्याला घटना को अंजाम दिया असं आपण म्हणू शकतो. त्याची सगळी तयारी आधी झालेली असते आणि त्यानंतर पूर्ण होते. म्हणजे ग्रहगोचरमुळे घटना घडते असं म्हणण्यापेक्षा जी घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली ती घटना कंप्लीट होते असं आपण म्हणूया. नाऊ कमिंग बॅक टू शनी आणि राहू यांच्यामध्ये जो बदल झालाय ह्याच्यामध्ये मला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी जाणवते की भारताने नाऊ इंडिया शुड वर्क ऑन मॅन्युफॅक्चरिंग
सेक्टर, बिकॉज मेजरली शनी जो आहे तो कुंभेतून मीन राशीकडे चाललाय आणि राहू तो मीनेतून कुंभेत चाललाय. आम्ही वस्तू इम्पोर्ट करून त्याच्यावरती काम करून विकण्यापेक्षा आम्ही आमचं मॅन्युफॅक्चरिंग जर वाढवलं तरच आम्ही चीन किंवा जगाला तोंड देऊ शकू, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि त्याचं बीजारोपण ह्या ट्रान्झिटमध्ये निर्माण झालं असावं. जसं आपण म्हणतो की टेररिस्टना नवीन कारण मिळालं, वाय दे शुड अटॅक अस, तसंच आपल्याला सुद्धा एक नवीन कारण मिळालंय की आपण आपलं मॅन्युफॅक्चरिंग आणि आपला उद्योग जग कसं भक्कम करावं तर येणाऱ्या काळामध्ये आपण जगाला तोंड देऊ शकतो. हा मुद्दा मला जास्त महत्वाचा वाटतो या दृष्टीने. खूपच छान. म्हणजे मूळ प्रॉमिस पत्रिकेत असतात आपल्या, आणि ते प्रॉमिसेस महादशेप्रमाणे आपण पाहतो आणि गोचरप्रमाणे ते इम्प्लिमेंट्स होतात. बरोबर, हेच म्हणू इच्छित आहे ना आपण? डन. ग्रेट. एक आर्थिक बाब आहे आणि एक कुठेतरी म्हणजे आर्थिक महासत्ता भारत बनणार, वाद नाही. रुपयाचं मूल्य वाढणार, डॉलरच्या तुलनेत वाढणार, हे पण खरं आहे. या सगळ्यामध्ये अजून एक संकटाचा विभाग सातत्याने येतोय, म्हणजे एक अनारोग्याची, म्हणजे एक वेगळं आजार पुन्हा एकदा डोकं काढणं आणि 2026 ते 28च्या दरम्यान एक मोठी लाट येणं, असं देखील कुठेतरी पत्रिका किंवा गोचर सजेस्ट करीत आहेत. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ग्रह गोचरबद्दल सांगता येत नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये चीन सारखे देश किंवा इतर देश जे आहेत त्यांच्यातले असणाऱ्या स्पर्धा पाहता कोणत्याही तऱ्हेचे बायोलॉजिकल किंवा केमिकल वॉर ही होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. जसं कोरोनाचं अजूनही आपल्याला नक्की कार्यकारण भाव कळलेला नाहीये, परफेक्ट. तसंच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये त्याचे कुठे आणि कसे परिणाम दिसतील हे सांगणं कठीण आहे. तेव्हा आपण सगळ्याच बाबतीत आघाडीवर आणि सावध राहिलं पाहिजे. आपल्याला आठवत असेल की कोरोना काळामध्ये भारताने खूप सुंदर परिस्थिती हाताळली आणि त्यातून सगळ्याच पहिल्यांदा बाहेर येऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपली औद्योगिक प्रगती साधली होती, हे आपण विसरता कामा नये. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असं एखादं आव्हान हे देशाच्या प्रगतीसाठी नेहमीच उपयुक्त असतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते सोपं नव्हतं तेव्हा, एवढ्या मोठ्या लोकसंख्येला घेऊन तो प्रश्न सोडवणं हे खरंच सोपं नव्हतं. आणि राजकीय नेतृत्व खूप योग्य मिळाल्यामुळे सुद्धा या घटना थोड्या सोप्या झाल्या. अर्थात हे सगळं आपल्या पत्रिकेमुळेच पुढचे तसे नेतृत्व मिळतात असं आपण म्हणूया. बुधन सर, आपलं काय मत आहे? बघा, किती एपिडेमिक्स आल्या तरी मला वाटतं की पॅन्डेमिक ज्याला म्हणतात आपण, की ते काही 100 वर्षातून किंवा 84 वर्षाचा त्याचा एक सायकल आहे, त्याच्यामध्ये एकदा येतं. म्हणून काही लगेच आता तशी काही परिस्थिती येणार नाही, पॅन्डेमिक नाही येणार. पण एपिडेमिक्स जसं तुम्ही म्हणालात की नवीन काही रोग येऊ शकतात, पण ते मॅनेजेबल असतील. आणि सरांनी जसं सांगितलं की कोणत्याही क्रायसिसमध्ये संधीही असते, आणि जी संधी भारत उचलू शकतो, त्यामुळे भारताची प्रगतीच होईल. आताच जे परिस्थिती आहे ना, खरं तर या परिस्थितीमध्ये व्यापार युद्धाबरोबरच धर्मयुद्धाची बीज सुद्धा तिसऱ्या महायुद्धाच्या बीज रोवली गेली आहेत असं मला वाटतं. आणि जो काळ मी आधीपासून सांगत होतो की 2029-30 त्यावेळेला तिसरं महायुद्ध सदृश परिस्थिती नक्की निर्माण होणार आहे. आणि त्यावेळेला आत्ताचे ज्या आपण ऍस्पेक्ट बघितले की धर्माधारित काही देशांनी लगेच फटाफट त्यांना पाठिंबा दिला, तर ते जे ऍस्पेक्ट्स आहेत ते तेव्हा पुन्हा पुन्हा नव्याने सामोरे येणार आहेत. आणि ते फक्त एक नाही, त्रिकोण असतील. म्हणजे ख्रिश्चन, हिंदू, मुस्लिम असे सगळे त्रिकोण त्यावेळेस त्या युद्धासाठी तयार होणार आहे. आणि त्रिकोण हा मंगळाचा आहे, त्यामुळे तिथे रक्तपात, हिंसा हे सगळं होणार आहे. कारण त्याचं कारण मी फार पूर्वीच सांगितलं की त्यावेळेला महाभारतात जशी महाभारत युद्ध होताना जशी एक प्लॅनेटरी पोझिशन होती, ती प्लॅनेटरी पोझिशन तेव्हा रिपीट होते. आणि त्याच्या तारखा पण मी काढून ठेवलेल्या आहेत, तारखा पण अनाऊन्स केल्या होत्या, एक व्हिडिओ बनवला होता की त्यावेळेला तशी ती परिस्थिती रिपीट होणार आहे. म्हणून त्यावेळेला मात्र फार संवेदनशील परिस्थिती निर्माण जगामध्ये होऊ शकते, अख्ख्या जगामध्ये. आणि मग जगामधून वॉर होईल आणि बरेचशा देशांचं नुकसान होईल, काही होईल. त्यातून पुन्हा भारताचा नव्याने चांगला उदय होणार आहे, हे मला नक्की सांगावंसं वाटतं. मुळात काय ना, की गुरुचं अतिचार गती ही क्वचित होणारी घटना जी महाभारत काळात झाली. मानवी आयुष्यातील सगळे महत्वपूर्ण विषय गुरुच्या अखत्यारीत येतात, आणि जेव्हा गुरुदेव अतिचार गती करतो, म्हणजे जसं आपण नेहमीच म्हणतोय की त्यांच्या नेहमीच्या वेगापेक्षा 3 पट अधिक वेगात ते प्रवास करतील.
म्हणजे कुठेतरी गुरुदेवांच्या मनात एक भीती दाटणं की अरे संकट येत आहे, आपण ते कसे सांभाळू शकतो, या दृष्टीने असू शकतात. कारण की गुरु हा नैसर्गिक शुभ ग्रह आहे. आणि महाभारत काळ, पहिला महायुद्ध, दुसरा महायुद्ध, कोरोना काळ आणि आता पुन्हा गुरुची 8 वर्ष अतिचार गती. यावेळच्या अतिचार गतीचं एक वैशिष्ट्य असं आहे की वायू तत्वातून सुरू होऊन पृथ्वी तत्वात ती थांबेल. 8 वर्ष ती असेल. त्याबद्दल पुरोहित सर आपलं विश्लेषण काय आहे? मला एक गोष्ट खूप इंटरेस्टिंग वाटली की जर गुरुची अतिचारी गती असेल, याचा अर्थ नॅरेटिव्ह आणि प्रोपगंडा वार वायुतत्वातल्या गतीतून हे सुरू होणार आहे. आणि आता ते सुरुवात झालेलीच आहे ऑलरेडी. म्हणजे शत्रू मित्र कल्पना लक्षात घेऊन आपल्याला नवीन शत्रू, नवीन मित्र इथे पुढे जावं लागेल असं वाटतंय. ते देशात अंतर्गत सुद्धा आणि देशाबाहेर सुद्धा. एक आपला विल हॅव टू प्ले अ फेअर गेम असं आपण म्हणूया. म्हणजे कोणतेही पूर्वग्रह न ठेवता हा माझा मित्रच असेल किंवा माझा शत्रूच असेल असं न ठेवता वी शुड एबल टू कन्वर्ट एनिमीज इन टू फ्रेंड्स अँड मेंटेन फ्रेंडशिप ॲज इट इज. जसं भारताच्या पत्रिकेमध्ये आम्ही नेहमीच म्हणतो ना की लाभेश गुरु हा षष्ठात आहे. म्हणजे मित्र आणि पाळीव मित्र किंवा आपल्या असणारी माणसं हीच तुमच्यासाठी ऐत्यावेळी उपयोगी पडणार आहे. तेव्हा तुमची सगळीकडे असणारी गुंतवणूक, माणसांमध्ये असणारी गुंतवणूक ही खूप महत्वाची ठरणार आहे. ज्युपिटर इज अ प्लॅनेट ऑफ विजडम. आणि जेव्हा गुरुसारखा ग्रह अतिचारी होतो तेव्हा तो पापग्रहासारखा देखील वागू शकतो. म्हणजे कदाचित प्रोपगंडा वॉरमध्ये आपण सुद्धा सहभागी होऊ शकू किंवा आपला देखील एक महत्वाचा रोल असेल. आणि कदाचित त्यामुळे आपल्याला बदनामीचा सुद्धा सामना करावा लागू शकेल. हे आपण इथे विसरता कामा नये. ग्रहांचं होणारं परिवर्तन, या वर्षाचं रवी राजा असणं, रवी मंत्री असणं किंवा मंगळाचं वर्ष, हे सगळे प्रश्न आहेतच. राहू, केतू, गुरु, शनी सगळ्यांचे परिवर्तन हेही प्रश्न आहेत. परंतु हे जरी सर्व प्रश्न असले तरी आपल्या धर्मांमध्ये आपल्याला एक छान उपाय दिलेला आहे, सामूहिक मंत्रशक्ती. जेव्हा एखाद्या प्रश्नावर सामूहिक इच्छाशक्तीने कार्य केला जातो तेव्हा प्रश्नाची तीव्रता ही कमी होते आणि तिचा प्रभाव हा तीव्र असतो. शक्यता आहे तिसरं महायुद्ध सुरू होईल, शक्यता आहे भारत सगळ्यात उशिरा त्याच्यात सहभाग घेईल. या शक्यता नाकारता येत नाही. कारण की घटनांचा एक क्रम असतो. पहिली घटना बदलली की दुसरी घटना बदलते आणि दुसरी बदलली तर तिसरी बदलल्याशिवाय राहत नाही. असं जरी सगळं असलं तरी पृथ्वीवरचं संकट आपण नाकारू शकत नाही. त्याच्यात भारत किती सहभागी असेल, भारतावर किती संकट येतील हे आपण सोडून द्यावं. आणि भारतीय जी परंपरा आहे की अखिल मानव जातीसाठी सकारात्मक काय करता येईल, तर मला असं वाटतं आपल्या चॅनलवरच्या सगळ्या प्रेक्षकांनी, श्री ज्योतिष संशोधनच्या सगळ्या प्रेक्षकांनी, अभिजित प्रतिष्ठानच्या सर्व अभ्यासकांनी आणि प्रत्येक भारतीय नागरिकांनी असं उपाययोजना म्हणून या शास्त्राचा आपण वापर करू. आपण संस्थेतर्फे रोज एक मंत्र देऊ. साधारणपणे संध्याकाळी तो मंत्र देऊ आणि अशी अपेक्षा असेल की दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांनी आपापल्या घरी आपापल्या पद्धतीने त्या मंत्राचा जप करावा. म्हणजे एकंदरीत सार्वजनिक प्रभाव होईल, प्रश्नांची तीव्रता कमी होईल, मानव जातीसाठी उपयुक्त राहील असा हा आपला एक छोटासा प्रयत्न. म्हणजे खारुताईला नक्कीच माहिती होतं की ती पूल बांधू शकत नाही, पण ती त्याच्यात छोटे दगड का होईना घेऊन जाते. त्याच पद्धतीने आपण सुद्धा एक असा हा प्रयत्न करू. आणि रोज संध्याकाळी मी स्टेटसला किंवा कम्युनिटीमध्ये एक मंत्र देत जाईल आणि सगळ्यांनी ते मंत्र म्हणावे. कम्युनिटीमध्ये रिपोर्ट सुद्धा करावं की हो आज आम्ही किती वेळा मंत्र म्हटलं. तुम्ही 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा तुम्हाला जसा वेळ उपलब्ध असेल त्यानुसार हे मंत्र म्हणा. त्याचे नक्कीच सकारात्मक प्रभाव कुठेतरी होतील, कुठेतरी घटना बदलू शकतील किंवा घटना नाही बदलल्या तरी घटनांची तीव्रता नक्की कमी होऊ शकेल. आणि एवढं जर आपण करू शकलो तर मला असं वाटतं की खारुताईने पुलाच्या निर्माणमध्ये जे कार्य केलं तेवढं आपल्या 2 संस्था मिळून करतील, आपले प्रेक्षक करतील, हजारो भारतीय व्यक्ती करतील आणि हे अत्यंत महत्वाचं असेल. आपण पुन्हा असंच कधीतरी भेटूया, गोचरवर, पत्रिकांच्या स्थितीवर चर्चा करू आणि पुढील नियोजन सुद्धा देखील करत राहू. आता थांबूया. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे.
त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.